सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अध्याय क्रमांक 16, ओवी क्रमांक 30. ओवीचं उच्चारण करू. परिमी आजी तुझा गुणी, लाचावलो अपराधुन गणी, भलते करी परियार्धनी नुठी कदा. प्रसंग चालू आहे, मागून प्रसंग चालत आलेला आहे, 40 ओवीपर्यंत चालणार आहे. गीतेवरील जे व्याख्यान आहे ते म्हणजे जणू काय मी पूर्वी केलेल्या सत्कर्माचा परिपाक आहे असा परिहार माऊली आपल्याला देतात. परी मी आजी तुझा गुणी, लाचावलो अपराधू न गणी. माऊली म्हणतात की मी आजी आता तुमच्या गुणाविषयी किंवा हे सद्गुरू तुमच्याविषयी लाचावलो, लुब्ध झालो, लालचावलो आणि म्हणून अपराधू न गणी. कदाचित आपली स्तुती घडत असताना किंवा आपली स्तुती करणं, ग्रंथ सोडून अधिक स्तुती करणं कदाचित हाच अपराध आहे असं तुम्ही म्हणत असाल, पण हे गुरुदेव मी त्याची सुद्धा मोजत नाही. अपराध होत असेल ना, होऊ द्या. एवढंच नाही तर भलते करी, तुम्ही वाटल्यास मला पाहिजे ते करा, परंतु परी अर्धधनी मुठी कदा. अर्धधनी म्हणजे अर्धपोटी किंवा अतृप्त अवस्थेत मी थांबणार नाही. मला जेवढी तोंड भरून स्तुती आणि वर्णन करायचं आहे ते मी करणारच आहे असं माऊली बोलतात. मिया गीता येणे नावे, तुझे पसायामृत सुहावे, वाणू लादलो ते दुने निथावे, दैवले दैव. मिया गीता येणे नावे, गीता म्हणून जे म्हणतात ना ते तुझे पसायामृत सुहावे. पसायामृत म्हणजे प्रसाद रूपी अमृत मला सेवन करायला भेटावे, सुहावे, सेवन करावे यासाठी वाणू लादलो. वाणूला लादलो म्हणजे मी या प्रसंगाने गीतेचं आणि तुमचं वर्णन करत आहे, पसायामृत मिळावं यासाठी. परंतु विशेषता ही झाली की ते दुनावे थायवे, दैवले दैव. माझं दैव दैवले, भाग्यवान झालं. किती भाग्यवान झालं की दुनेनी थावे, दुनी म्हणजे दुप्पट बळाने माझं दैव जणू काय भाग्यवान झालेलं आहे. माझ्या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळांचे हे महाद्वीप पातली प्रभू. माऊली म्हणतात हे प्रभू, हे भगवन, हे सद्गुरू की जणू काय माझ्या सत्यवादाचे तप, पूर्वी मी कल्पोकल्प अनेक कल्पांमध्ये जणू काय सत्यच बोलत आलेलो आहे, सत्य वागत आलेलो आहे आणि म्हणून त्या सत्य बोलण्याचे तप बहुत वाचा केले, वाणीने भरपूर ते सत्य बोलण्याचं तप केलं आणि तेच तप जणू काय आज फळाचे हे महाद्वीप. हे महाद्वीप म्हणजे हा गीता ग्रंथ, हेच जणू काय अनंत फळाचे मोठे महाद्वीप. महाद्वीप म्हणजे मोठं बेट प्राप्त झालेलं आहे. पातली प्रभू प्राप्त झाले. अर्थात मला गीता या ग्रंथावर व्याख्यान करायला जो अवसर भेटला आहे तो सुद्धा सद्गुरूंच्या समोर. तर हा कशाचा परिपाक आहे? माझ्या हातून आतापर्यंत पूर्वी जन्मोजन्मी जे सत्कर्म घडले जणू काय त्याचाच हा परिपाक आहे. पुण्ये पोशिली असाधारणे, ती तुझे गुणवाणने, देऊनी मद उत्तीर्णे झाली अजे. असाधारणे पुण्ये पोशिली. असाधारण म्हणजे विशेष, पुष्कळ. पुण्य पोशिली म्हणजे मी आचरिली, पुष्कळ पुण्य संपादन केलं आणि ती तुझे गुणीवाणने, आणि त्याचाच परिणाम म्हणून आम्ही तुमच्या गुणाचं वर्णन करत आहोत. ते तुझे गुणवाणने देऊनी, वर्णन म्हणजे मी जे आतापर्यंत सत्कर्म केलं त्या सत्कर्माचं फल काय की तुमचे गुण वर्णन करायला मला भेटले. हेच माझ्या हातून घडलेल्या सत्कर्माचं फल आहे. आणि ते सांगतात की मद उत्तीर्ण झाली आजी. उत्तीर्ण झाली आजी म्हणजे मी आतापर्यंत जी कर्म केले त्या कर्मातून किंवा त्या कर्माने मला उत्तरही केलं, फल देऊन परिपूर्ण केलं.
माझ्या कर्माचं फल मला भेटलं. काय फल भेटलं? की हे सद्गुरू, मी तुमचं वर्णन करत आहे आणि तुमच्या समोर बसून गीतेसारख्या ग्रंथाचं व्याख्यान करत आहे. हेच माझ्या पूर्वी केलेल्या कर्माचं फलरूपाला आलेलं आहे. जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी, ते अवधासाची आगवी फेडिली आजे. जी अहो जी जीवित्वाच्या आडवी म्हणजे अरण्य रानामध्ये आतुडलो होतो, जीवित्वाच्या जगण्याच्या किंवा जीवदशेच्या, जीवित्वाच्या म्हणजे जीवदशेच्या अरण्यामध्ये सापडलो होतो, आतुडलो होतो. एवढंच नाही तर मरण गावी आतुडलो होतो, मरणरूपी गावामध्ये मी सापडलो होतो. परंतु हे प्रभू, ते आगवी अवधसाची आजी फेडली. ती संपूर्णच्या संपूर्ण अवदशा म्हणजे पीडा किंवा दुर्दशा फेडली म्हणजे नाहीशी झाली. अर्थात माझी जीवदशाही संपली आणि जन्ममरणाचा जो सोहळा होता किंवा जे जीवाला दुःख लागलेलं होतं ते आता मला राहिलेलं नाही. जे गीता येणे नावे नावानिगी, जे अविद्या जिनोनी दाटुगी, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. जे गीता येणे नावानिगी, नावागिनी म्हणजे नावाजलेली किंवा नाव रूपाला आलेली की जी गीता आहे ती, जे अविद्या जिनोनी दाटुगी अविद्या जिनोनी, दाटुगी म्हणजे अतिशय बलवान बलिष्ठ असणारी अविद्या, त्या अविद्येला जिंकून जे तुझी कीर्ती आम्हा जोगी वानावया आली. तुझी म्हणजे गीता रूपी तुझी कीर्ती किंवा हे भगवान आपली कीर्ती प्रभूला म्हणतात, गुरुला म्हणतात, तुझी कीर्ती आम्हा जोगी वानावया आली, आम्हाला वानावया आली म्हणजे वर्णन करण्याला सापडली. गीतेचा इथं उल्लेख केला म्हणून हे गीता घ्यायचं. पै निर्धना घरी वाणी वसे, महालक्ष्मीची येऊन बैसे, तया ते निर्धन ऐसे मनोये काये. स्पष्टीकरण देतात की पै असं पहा की निर्धना घरी, निर्धन म्हणजे एखादा दरिद्री मनुष्य, आणि वाणी वसे म्हणजे कौतुकाने किंवा अकस्मात त्याच्या घरी महालक्ष्मी येऊन बसली. एखादा निर्धन दरिद्री मनुष्य आहे आणि त्याच्या घरी आकस्मिक किंवा कौतुकाने महालक्ष्मी येऊन बसल्यानंतर त्याला निर्धन असं म्हणता येईल का? दरिद्री म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. तया ते निर्धन ऐसे मनोये काही, त्याला निर्धन असं म्हणता येईल का? अर्थात म्हणता येणार नाही. अजून दृष्टांत. का अंधाकाराच्या ठाया दैवे सूर्यू आलिया, तो अंधारूचे जगाया प्रकाशू होय. अंधकाराच्या ठाया म्हणजे आता रात्रीचे असतं, रात्रीच्या वेळेस पूर्ण अंधकार दाटलेला असतो आणि ज्यावेळेस सूर्य उदय होतो त्यावेळेस त्या अंधकाराच्या जागेवर जणू काय सूर्य आला किंवा प्रकाश आला आहे. अंधकाराच्या ठाया म्हणजे जागी दैववशात सूर्य आलिया, सूर्य आला. मग काय होतं? तो अंधारूची जगा यया जगा प्रकाशून हे, तो अंधकारच या संपूर्ण जगासाठी काय प्रकाश होत नाही का? अर्थात तो अंधकारच काय होतो? प्रकाश होतो. जया देवाची पाहता थोरी, विश्व परमाणु ही दशान धरी, तो भावाचे सरोवरी नव्हेची काही. जया देवाची ज्या देवाची थोरी पाहता, थोरी म्हणजे मोठंपण, त्याचं व्यापकपण पाहिला असता, विश्व परमाणु ही दशान धरी म्हणजे संपूर्ण विश्व हे परमाणुसारखं दिसत आहे. जसं परमाणू आपल्या दृष्टिकोनातून अतिशय सूक्ष्म आहे, जो की डोळ्याला सुद्धा दिसत नाही, आहे की नाही? त्याप्रमाणे भगवंताच्या दृष्टिकोनातून पाहिलं, त्या परमात्म्याचा व्यापकपणा पाहिला तर त्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण एवढं मोठं असणारं विश्व पण ते परमाणूच्या सुद्धा तुलनेला तुकत नाही, म्हणजे परमाणूपेक्षा लहान वाटतं त्या परमात्म्याच्या व्यापकतेसमोर. विश्व परमाणू दशानदरी, दशानदरी म्हणजे परमाणूच्या योग्यतेला सुद्धा ते विश्व बसत नाही. तो असा असणारा एवढा मोठा व्यापक परमात्मा भावाची सरोवरी नव्हेची काही. भावाची म्हणजे भक्तीच्या सरोवरी म्हणजे तुलनेने किंवा भक्तीच्या जोरावर नव्हेची काही. तो आपलासा होणार नाही का? अर्थात तो आपलासा होणारच आहे. हे दोन्ही तिन्ही दृष्टांत झाले. त्यानुसार आता काय सांगतात? तैसा मी गीता वाखाणी हे कुश परिसमर्थित्वा शिरोमणी फेडली ते. तैसी म्हणजे वर 2-3 ओव्याचा संदर्भ घेऊन माऊली बोलतात की त्याप्रमाणे मी गीता वाखाणी, गीता ग्रंथाचं मी वर्णन करत आहे.
यद्यपि गीता ग्रंथाचं व्याख्यान करणं म्हणजे एवढं काही सहजासहजी आणि सोपं नाही, उलट हे अशक्यातली अशक्य गोष्ट आहे. कारण ज्या गीतेचा महिमा भगवान शंकराला सुद्धा वर्णन करता येत नाही, त्या गीतेवर अल्पमती असणारा मी काय बरं व्याख्यान करू. जणू काय गीता ग्रंथावर व्याख्यान करायला प्रारंभ करणं म्हणजे पुष्प अर्थात आकाशाला असणारं पुष्प त्याचा सुगंध घेण्यासारखा आहे. अर्थात आकाश पुष्पाचा सुगंध जसा घेता येत नाही अशक्य गोष्ट आहे, तसं गीता ग्रंथावर व्याख्यान करणं हे अंतेही गुरुच्या समोर बसून करणं हे अशक्यातली अशक्य गोष्ट आहे. निदान माझ्यासाठी तरी अशक्य आहे असं माऊली बोलतात. पण असं असलं तरी ज्याप्रमाणे भक्तीच्या सरोवरी भगवंत एवढा मोठा असला तरी तो जसा प्राप्त होतो, त्याप्रमाणे हे सद्गुरू तुम्ही माझ्या समोर असल्यामुळं सहज या गीतेचं व्याख्यान होणारच आहे. परिसमर्थेत्वा, तुम्ही समर्थ असल्यामुळे शिरयानी फेडिली ते. शिरयानी म्हणजे माझी आवड किंवा माझी इच्छा जी होती गीतेवर व्याख्यान करण्याची, ती तुम्ही आज फेडली म्हणजे पूर्ण केली. तात्पर्य माऊली म्हणतात की माझी योग्यता नसून देखील, अशक्यप्राय गोष्ट असून देखील हे प्रभू, हे सद्गुरू, तुमच्या कृपेने तुम्ही माझ्या मनात असणारी जी इच्छा होती ती आज तुम्ही पूर्ण करत आहात. म्हणून तुझेनी प्रसादे मी गीता पद्ये अगाधे निरूपिन जी विशदे ज्ञानदेवो म्हणे. आणि म्हणून हे सद्गुरू, हे भगवान, हे गुरुदेवा, तुझेनी प्रसादे, तुमच्या प्रसादाने मी अगाधे गीता पद्ये विशदे निरूपिन जी ज्ञानदेवो म्हणे. माऊली म्हणतात की आघात म्हणजे अतिशय गंभीर, गीतापद्य म्हणजे गीतेचे श्लोक, ते मी विशदे म्हणजे स्पष्ट करून त्याचं निरूपण करील. पण कुणामुळे? तुझेनी प्रसादे, केवळ सद्गुरू हे देवा निवृत्तीनाथजी महाराज की तुमच्या कृपेनेच हे सारं घडत आहे असं ज्ञानदेव म्हणजे माऊली बोलतात. तरी अध्यायी 15वा श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांत वागवा उगानिला. आता या 41 ओळीपासून तर 52 ओळीपर्यंत मागील अध्यायाचं अनुसंधान करून पुढे प्रतिपादन करण्याचा विषय काय असणार आहे याचं चिंतन थोडक्यात सांगतात. तरी अध्यायी 15वा अध्यायामध्ये पांडवा म्हणजे अर्जुनाला, श्रीकृष्णे तया पांडवा, भगवान श्रीकृष्णाने त्या अर्जुनाला काय केलं की आगवा शास्त्र सिद्धांतू उगाणिला. आगवा म्हणजे संपूर्ण शास्त्राचा सिद्धांत, उगाणिला म्हणजे सांगितला. 15व्या अध्यायामध्ये जे विश्वरूपक परिभाषा केले उपाधिरूप अशेषा सद्वैद्य जैसे दोषा अंगलिना. दृष्टांत देऊन समजून सांगतात की जे वृक्षरूपक परिभाषा, मागच्या 15व्या अध्यायामध्ये वृक्षाचं रूपक बनवले, ऊर्ध्वमूल मदशाख, वृक्षाचं रूपक करून आहे ना केले, उपाधिरूप अशेषा केले म्हणजे उपाधी रूप करून, उपाधीच्या माध्यमातून वृक्षाचं रूपक करून, वृक्षाची परिभाषा करून किंवा अक्षर इत्यादी पारिभाषिक शब्दाच्या माध्यमातून संपूर्ण सिद्धांत जणू काय 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला. सद्वैद्ये जैसे दोषा अंगलिना. अंगलीना, लीना म्हणजे लीन, लुप्त, गुप्त असणारे जे अंगामधले दोष. अंगलीना दोषा जैसे सद्वैद्य, अंगात गुप्त असणाऱ्या दोषांना जसं तो सद्वैद्य शोधून काढतो आणि त्यावर औषध उपचार करतो वगैरे, त्याप्रमाणे हे मागच्या अध्यायाचं निरूपण केलेलं आहे. असं आणि कुटस्तुजो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेने उपहिताही आकारो चैतन्या केला. आणि कुटस्थ जो अक्षरू, कुटस्थ म्हणजे देहामध्ये असणारा जीव, जो अक्षरू आहे की नाही, जीवाच्या स्वरूपात असणारा जो कुटस्थ भाग, जो की अक्षर स्वरूप आहे, कधीही त्याचा विनाश कशाने होत नाही, असा असणारा अक्षर पुरुष, पुरुष प्रकारू दाविला. पुरुष, क्षर पुरुष, अक्षर पुरुष, उत्तम पुरुष या माध्यमाने पुरुषाचा प्रकार माग दाखवला. तेने उपहिताही आकारू चैतन्या केला. उपहित म्हणजे उपाधीमध्ये आलेला जो चैतन्याचा भाग आहे तो सुद्धा त्या निरूपणाच्या माध्यमाने भगवंताने अर्जुनासाठी स्पष्ट केला.
पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुण निमिष दाविले चोख आत्मतत्व. क्षर अक्षर इत्यादी परिभाषेच्या माध्यमाने जे निरूपण केलं आहे ते निरूपण यासाठी केलं की परमतत्वाचा बोध साधकांना व्हावा आणि तो बोध होण्यासाठी त्या बोधापर्यंत पोचविण्यासाठी काहीतरी शब्दाचं माध्यम घ्यावं लागतं, शब्दाचं निमित्त करावं लागतं. आणि म्हणून भगवंताने जणू काय उत्तम पुरुष या शब्दाचं मिश म्हणजे निमित्त करून, शब्दाचे मिश करून निमित्त करून आत्मतत्व चोख दाविले. आत्मतत्व वास्तविक जे आपला आत्मस्वरूप आहे, चोख म्हणजे शुद्ध निर्मळ उपाधिरहित असणारं तत्व, तेथपर्यंत ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. आत्मविषयी अंतवट साधन जे अंगदट ज्ञान ही स्पष्ट चावळला. आत्मविषयी अंतवट, अंतवट म्हणजे अंतरंग. आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी अतिशय अंतरंग साधन म्हणून जे आहे, साधन जे अंगदट, अंगदट म्हणजे बळकट श्रेष्ठ, अंगदट जे साधन कोणतं अंतरंग, आत्मस्वरूपाची प्राप्त होण्यासाठी अतिशय बळकट असणारं अंतरंग साधन ज्ञान हेही स्पष्ट चावळला. हेही स्पष्ट चावळला म्हणजे चावळा म्हणजे सांगितलं किंवा भगवंत बोलला. काय बोलला की ज्ञान हे आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी, त्याची अपरोक्ष दृढ अपरोक्ष अनुभूती येण्यासाठी ज्ञान हे अतिशय बळकट आणि अंतरंग साधन आहे असंही भगवंत माग बोलले. म्हणून ये अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहो लहाना. आणि असं मागच्या अध्यायामध्ये सर्व काही भगवंताने सांगितलं आणि त्यामुळे ये अध्यायी काही निरूप्य नुरेची. आता या अध्यायामध्ये निरूप्य म्हणजे सांगण्याजोगं, निरूपण करण्याजोगं आता काही नुरेची उरलेलंच नाही. आता कशाचं निरूपण करायचं, तरी देखील आता गुरु शिष्या दोही स्नेहो लहाना. आता फार तर आम्ही काय करणार आहे की गुरु आणि शिष्य या दोघांचा जो स्नेह म्हणजे प्रेम, लहाना म्हणजे देवाणघेवाण, गुरु आणि शिष्याच्या प्रेमाची देवाणघेवाणच जणू काय आता आम्ही करणार आहोत. एवं ये विषयी किर जाणते बुझावले अपार परे मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. परी एवं अशा रीतीने ये विषयी, ये विषयी म्हणजे वर जे आत्मतत्वाचं प्रतिपादन केलं त्याला जे साधन म्हणून अंगदट साधन सांगितलं, तर ये विषयी कीर म्हणजे खरोखर जाणते अपार बुजावले. जाणते म्हणजे अधिकारी पुरुष, अनंत असे अधिकारी पुरुष बुजावले म्हणजे त्यांना ते ज्ञान समजलं, त्यांना त्याची अनुभूती आली, यात काही वाद नाही. परंतु साऱ्यांचाच अधिकार सारखाच असतो असं नाही आहे. जर साऱ्यांचा अधिकार सारखा आला असता तर तुकाराम महाराजांना ही म्हणायची वेळच नसती पडली, अधिकार तैसा करूपदेश असं म्हणायचं काम नसतं पडलं, आहे की नाही. तरी मुक्षु इतर म्हणून जे अधिकारी होते त्यांना ते सिद्धांत पटले, त्यांना अनुभूती आली. परी इतर मुमुक्षु काही असणारे जे आत्मतत्वाला जाणण्याचे इच्छुक साकांक्ष झाले, शंकित झाले. काय शंकित झाले बघा पुढे, म्हणजे त्यांची साकांक्ष झाले. साकांक्ष शब्दाचा अर्थ शंकित झाले किंवा त्यांची अधिकाधिक इच्छा वाढली त्या आत्मतत्वाला जाणण्याविषयी. त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो स्वर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची. त्या मज पुरुषोत्तमा भगवंत म्हणतात की तो असा असणारा जो पुरुषोत्तम सच्चिदानंद गण परमात्मा स्वरूप असणारा मी, तो ज्ञाने भेटे ज्ञानाने प्राप्त होतो. जो सुवर्मा, सुवर्मा म्हणजे अर्जुनाचं नाव आहे. हे वर्म जाणणाऱ्या मर्म जाणणाऱ्या अर्जुना, त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे ज्ञानाने माझ्या पुरुषोत्तम स्वरूपाची भेट होते. तो सर्वज्ञ तोची, तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीचीही, आणि तो असणारा सर्वज्ञ तोची भक्तीचीही सीमा. असा असणारा सर्वज्ञ स्वरूप परमात्मा की ज्याची भेट म्हणजे प्राप्ती ज्ञानाने होते, तोच असणारा परमात्मा भक्तीचीही सीमा.
सीमा म्हणजे पराकाष्ठा. भक्तीची सुद्धा काय आहे, तो सीमा आहे, पराकाष्ठा आहे असं सांगायचं आहे. तात्पर्य भक्तीच्या माध्यमाने सुद्धा त्याचीच प्राप्ती, ज्याची प्राप्ती ज्ञानाने होत आहे. ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके, तेथे ज्ञानाची बहुतेके वानिले तोषे. ऐसे हे त्रैलोक्य नायके, हे भगवंताचं विशेषण आहे. त्रैलोक्याचा नायक असणारा परमात्मा अध्यायात श्लोके बोलले, मागच्या अध्यायांमध्ये श्लोकाच्या माध्यमातून भगवंत बोलले. तेथे ज्ञानाची बहुतेके तोषे वाणिले. बहुतेके म्हणजे विशेष करून ज्ञानाची तोषे वाणिले, संतुष्ट होऊन, तोषे म्हणजे संतुष्ट होऊन, वाणिले म्हणजे वर्णन केले, बहुत करून ज्ञानाचंच अधिकतर प्रतिपादन केलेलं आहे. यो माम योम संबुडा इत्यादी श्लोकांच्या द्वारे सुद्धा ज्ञानाचंच प्रतिपादन केलेलं आहे. भरोनी प्रपंचाचा घोटू, की जे देखतयाची देखता द्रष्टू, आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जीवा. असं ते ज्ञान की ज्या ज्ञानामुळे प्रपंचाचा घोटू भरुनी, म्हणजे प्रपंचाला गिळून किंवा प्रपंचाचा निराश करून, प्रपंचाचा बाद करून, मग प्रपंचाचा बाद झाल्यानंतर पुढं काय झालं त्या ज्ञानाने, की जे देखतयाची देखता द्रष्टू कीजे. देखतयाची देखता द्रष्टू कीजे म्हणजे काय बरं, की बघा व्यवहारामध्ये कसं, जसं द्रष्टा असणारा पाहणारा, पाहणे आणि पाहिल्या जाणारी वस्तू की जिला आपण दृश्य म्हणतो. तर ते जे दृश्य आहे आणि त्या आत्मस्वरूपाचं, ब्रह्मस्वरूपाचं अप्रोक्षतया ज्ञान झाल्यानंतर आता द्रष्टा, दर्शन, दृश्य ही त्रिपुटीच राहिलेली नाही आहे. आणि ती त्रिपुटी न राहिल्यामुळे जे दृश्य आहे तो सुद्धा आता दृश्य न राहता तोही काय बनला, द्रष्टाच बनलेला आहे. तसं देखतयाची देखता द्रष्टू, देखतयाची म्हणजे पाहणाऱ्याला जो पाहणारा दिसला, म्हणजे जे पाहण्याला योग्य वस्तू आहे ती सुद्धा तो पाहणाराच झाला, दृश्य सुद्धा द्रष्टाच बनला. आता या तीन म्हणून जे त्रिपुटी आहे ती राहिलीच नाही असं सांगायचं. देखतयाची देखता, देखता म्हणजे पाहणारा, देखतयाची म्हणजे पाहिल्या जाणाऱ्या वस्तू अर्थात दृश्य, आणि द्रष्टू म्हणजे द्रष्टा असणारा ब्रह्म वगैरे, हे सारं एक तो ब्रह्मच झाला. आणि त्यामुळे काय, जीवान आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे, त्या जीवाला की ज्याला आपल्या स्वरूपाची अपरोक्ष अनुभूती झालेली आहे त्याला आनंदरूपी साम्राज्याचा जणू काय पाटू म्हणजे पट्टाभिषेक बांधिजे झालेला आहे. अर्थात स्वानंद साम्राज्यावर तो नांदत आहे, त्या अनुभूतीत तो वास करत आहे. येवड्या लाठेपणाचा उपाऊ आणू नाहीची म्हणे देऊ, हा सम्यक ज्ञानाचा रावो उपाया माझी. एवढ्या लाठेपणाचा उपाव, लाठेपणा म्हणजे अतिशय बलवत्तम उपाय आहे. ज्ञानरूपी उपाय हा सर्वात बलिष्ठ उपाय आहे. आणू नाहीची, त्यात थोडी सुद्धा कमी नाही, देव म्हणे असं देव म्हणतात. हा सम्यक ज्ञानाचा म्हणजे सम्यक ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान रूपी जो उपाय आहे तो उपाया माझी राहो. जेवढे म्हणून उपाय आहे त्या परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचण्याचे, त्या सर्व उपायामध्ये हा उपाय म्हणजे सम्यक ज्ञान रूपी उपाय, यथार्थ ज्ञान रूपी उपाय हा साऱ्या उपायांचा काय आहे, राजा आहे. ऐसे आत्मजिज्ञासुजे होते, तिही तोषले निचित्ते, आदरे तया ज्ञाना ते ओवाळले जीवे. ऐसे अशा रीतीने आत्मजिज्ञासू जे होते, आत्मस्वरूपाला जाणण्याची इच्छा करणारे जे होते, तीही त्या व्यक्तींनी, त्या पुरुषांनी तोषलेनी चित्ते म्हणजे अतिशय संतुष्ट चित्ताने आदरपूर्वक काय केलं, तया ज्ञाना ते जीवे ओवाळले, त्या ज्ञानावरून आपला जीव ओवाळून टाकला. कोणी की ज्यांना आत्मस्वरूपाला जाणण्याची इच्छा होती ते ज्ञान ऐकून चित्ताने संतुष्ट झाले. आणि नुसते संतुष्ट झाले नाही तर भगवंताने सांगितलेल्या त्या ज्ञानावरून आपला जीव ओवाळून टाकला. म्हणजे काय बरं, की ज्ञानाने आपली असणारी जीवदशा, त्या जीवदशेचा बाध करून ते ब्रह्मरूप झाले. हेच जीवाला त्या ज्ञानावरून ओवाळून टाकणं आहे.
जीव ज्ञानावरून वळून टाकला म्हणजे जीव दशेचा बाद झाला आणि ते ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले असा अर्थ. आता आवडी जेत पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिघो लागे हे घडे प्रेमायसे. आता या 53 नंबरच्या ओवीपासून तर 67 ओवीपर्यंत आता हा जो 16वा अध्याय आहे त्या अध्यायाचा उपक्रम करू पाहतात माऊली. आता आवडी जेत पडे, आवडी म्हणजे प्रेम, जेत पडे ज्या वस्तूवर किंवा व्यक्तीवर प्रेम जडतं तयाची अवसरी प्रसंग पुढे पुढे रिगो लागे. तात्पर्य काय, ज्याच्यावर प्रेम पडतं ना तोच व्यक्ती किंवा ती वस्तू पुढे 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 प्रसंगानुसार येत राहते, डोळ्यासमोर फिरत राहते. हे ऐसे प्रेम वगडे अशी ही प्रेमाची रीती आहे. म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतिती होयना जवनिकी तव योगक्षेमू ज्ञानविखी स्फुरेल चिकी. आणि म्हणून जिज्ञासूच्या पैकी जे जिज्ञासू लोक आहे, आत्मस्वरूपाला जाणण्याची इच्छा करणारे आहेत, की ज्यांना आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी जे ज्ञान म्हणून उपाय सांगितलेला आहे त्या ज्ञानाविषयी त्यांना आता अतिशय आदर आणि प्रेम झालेला आहे. आणि ज्याच्याविषयी प्रेम होतो तीच वस्तू पुन्हा पुन्हा काय समोर येऊ लागते. हा व्यवहारातला नियम आहे. आणि म्हणून जिज्ञासूच्या पैकी म्हणजे जे होते ज्ञान आत्मस्वरूपाला जाणणारे त्यांनी ज्ञानी प्रतिती होय जवनिकी. ज्ञानी प्रतिती म्हणजे त्या ज्ञानाचा अनुभव, ब्रह्मस्वरूपाचा अनुभव जवनिकी होय म्हणजे चांगल्या रीतीने अनुभव येईल. आणि नुसता अनुभव नाही तर त्या ज्ञानाचा योगक्षेम ज्ञानविकी. ज्ञानविकी म्हणजे ज्ञानाविषयी, योगक्षेम म्हणजे ज्ञान जर प्राप्त झालेलं नसेल तर ते प्राप्त व्हावं, आणि जर ते ज्ञान प्राप्त झालं असेल तर त्याचा क्षेम व्हावा असं सहजच त्यांच्या चित्तामध्ये स्फुरेल चिकी. हा विचार त्यांच्या चित्तात येईलच ना. कुणाच्या चित्तात, की आत्मस्वरूपाला जाणण्याची इच्छा करणारे जे जिज्ञासू आहेत त्यांना त्या आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी ज्ञान हा उपाय हे माहीत पडलेला आहे. आणि म्हणून त्या ज्ञानाविषयी त्यांचा अतिशय प्रेम किंवा आदर झालेला आहे. आणि ज्याच्याविषयी प्रेम किंवा आदर होतो तीच गोष्ट समोरासमोर येते, तिचं रक्षण करावं वाटतं. आणि त्या जिज्ञासूंच्या डोळ्यासमोर आता ज्ञानाविषयी प्रेम झालेलं असल्यामुळे ते ज्ञानच कसं आता मला माझ्या ठिकाणी दृढ होईल, त्याचं रक्षण होईल असा विचार तर सहजच त्यांच्यामध्ये स्फुरणार आहेत जिज्ञासूच्या मनामध्ये, की ते झालेलं ज्ञान माझं सतत टिकून राहावं. मग कशाने टिकून राहील हे जाणण्याची जिज्ञासा पुन्हा त्यांना उत्पन्न होईल. आणि म्हणून ते ज्ञान जेणेकरून त्याचा योगक्षेम होईल असा उपाय आता पुढे या 16व्या अध्यायात सांगितल्या जाणार आहे. म्हणून तेची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन झाल्या वृद्धियत्न घडेल केवी. आणि म्हणून वरच्या दोईचा संदर्भ घेऊन आणि म्हणून तेची सम्यक ज्ञान ते झालेलं जे यथार्थ ज्ञान आहे कैसेनी स्वाधीन होय, कशा रीतीने त्यात स्वाधीन राहील म्हणजे ते टिकून राहील. आणि पुन्हा टिकून नुसतं राहिलं नाही पाहिजे तर वृद्धियत्न घडेल केवी. वृद्धियत्न म्हणजे त्याच्या वाढीचा प्रयत्न कसा होईल. वाढीचा प्रयत्न होणं म्हणजे काय, ज्ञान वाढणं म्हणजे काय वाढणं, ज्ञान वाढणं म्हणजे कदाचित संशय विपरीत भावना कदाचित असतील तर त्या जाऊन ते ज्ञान आणखीन कसं दृढ होईल असा विचार त्या साधकांच्या मनात येतो. का उपजोची जेन लाहे जे उपजले ही आव्हांता सुये ते ज्ञानी वृद्धी काय आहे हे जाणावे की. आता बघा वरच्या ओळीत सांगितलं की ते असणारं सम्यक ज्ञान स्वाधीन आणि ते दृढ झालं पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे, दृढ झालं पाहिजे, संशय विपरीत भावना जेणेकरून राहणार नाही असं काहीतरी आता मार्ग धरला पाहिजे. एक गोष्ट. आता या ओळीत काय सांगतात की त्या ज्ञानाचे जे शत्रू आहेत ती बाजूला झाले पाहिजे. आणि म्हणून त्या ज्ञानाचे जे विरोधी आहेत, शत्रू आहे, तेही कळणं गरजेचं आहे. थोडक्यात दैवी संपत्ती जेणेकरून ज्ञानाचं रक्षण किंवा ज्ञान दृढ होण्याला मदत होते तेही कळली पाहिजे. आणि जी ज्ञानाच्या विरोधी आहे आसुरी संपत्ती जी साधकापासून दूर राहिली पाहिजे, पण ती दूर तेव्हा ठेवता येईल जेव्हा तिचं ज्ञान असेल. म्हणून त्या आसुरी संपत्तीचं ज्ञान झालं पाहिजे. तात्पर्य या अध्यायात दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती दोन्हीचं वर्णन करायचं आहे. वरच्या ओवीत दैवी संपत्तीविषयी चर्चा झाली, आता या ओवीत आसुरी संपत्तीविषयी चर्चा. कशी का उपजोनी जेन आहे म्हणजे जे ज्ञानाला उत्पन्न होऊच देत नाही असं जे, किंवा कदाचित एखाद्या वेळेस ज्ञान उत्पन्न झालं, जे उपजले ही उत्पन्न झालं पण आव्हांता सुये.
आव्हाट म्हणजे आडमार्गाला घेऊन जातं, सुये म्हणजे आडमार्गाला घेऊन जातं, घालवतं. ते ज्ञानी विरुद्धी काय आहे, असं जे ते की ज्ञानाच्या विरुद्ध किंवा ज्ञानाला विक्षेप किंवा विघ्न करणारं जे आहे हे जाणावे की तेही जाणल्या गेलं पाहिजे. अर्थात आसुरी संपत्तीचं सुद्धा वर्णन झालंच पाहिजे हे बोलायचं. मग जाणतया जे विरू तयाची वाट वाहती करू ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे. आणि मग म्हणे जाणतया जे विरू, जाणतया म्हणजे ज्ञानाला जे विरोधी आहेत तयाची वाट वाहती करू म्हणजे मोकळी करून देऊ. अर्थात त्याचा विचार करणार नाही, ते जाणायचं की ज्ञानाच्या विरोधी आमका आमका आहे आणि मग ते आपल्या आचरणात येणार नाही असा प्रयत्न करायचा. म्हणजे ज्ञानाच्या विरोधी जे धर्म आहेत आसुरी संपत्ती वगैरे त्याची वाट मोकळी करून द्यायची, रस्ता मोकळा करून द्यायचा, जाय बाबा तू तिकडे जा, इकडे येऊ नको. मग आम्ही काय करू, ज्ञानाहित तेची सर्व भावी विचारू. ज्ञानाहित म्हणजे ज्ञानासाठी जे अनुकूल आहे की ज्ञान जेणेकरून दृढ आणि स्थिर राहील असं जे आहे त्याचा आम्ही सर्व भावाने विचार करू, त्या गोष्टी आचरणात आणू. दैवी संपत्ती. ऐसा जिज्ञासू तुम्ही समजती भावो जो धरिला असे चित्ती तो पूर्वावया लक्ष्मीपती बोलिजेल. ऐसा तुम्ही समजती जिज्ञासू, जो भावो चित्ती धरिला असे, तुम्ही सर्व जिज्ञासू जणांनी जो भाव मनामध्ये धरलेला आहे, जी इच्छा मनामध्ये तुमच्या आहे तो भाव किंवा ती इच्छा पूर्वावया लक्ष्मीपती बोलिजेल. ती इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी लक्ष्मीचा पती असणारा भगवंत आता बोलणार आहे. ज्ञानासी सुजन्म जोडे आपली विश्रांती वरी वाडे ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. ज्ञानासी सुजन्म जोडे म्हणजे ज्ञानाचा चांगल्या प्रकारे जेणेकरून जन्म होईल, ज्ञान उदित होईल चित्तामध्ये. आणि एवढंच नाही तर आपुली विश्रांती वरी वाडे, उदित चित्तामध्ये उदित झालेलं ज्ञान, त्या ज्ञानाची विश्रांती सुद्धा वाडे म्हणजे ते ज्ञान स्थिर होईल. ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी, ते दैवी संपत्तीचे पवाडे सांगिजेल. अशा रीतीने ते दैवी संपत्तीचे पवाडे म्हणजे महत्व आता भगवंत सांगणार आहेत की जेणेकरून चित्तामध्ये ज्ञानाचा उदय होईल आणि ते ज्ञान स्थिर होईल. आणि ज्ञानाचे निकामाकारे जे राग द्वेषासी दे थारे ते आसुरीही घोरे करील रूप. आणि ज्ञानाचे निकामाकारे, कामाकारे म्हणजे काम करणे, या वाक्प्रचार आहे. आपण सुद्धा व्यवहारात म्हणतो ना, आता मी काय केलं आमच्याचं कामच करून टाकतो, काम करून टाकतो म्हणजे त्याला मी नष्ट करून टाकतो हा अर्थ आहे. तसं इथं ज्ञानाचे निकामाकार्य, ज्ञानाचे निकामाकार्य म्हणजे जे असं आहे की ते ज्ञानाला नष्ट करू पाहतं. आणि जे रागद्वेषाशी दे थारे, थारे म्हणजे आश्रय, रागद्वेषाला आश्रय देतं, ज्ञानाला नष्ट करू पाहतं अशी जी आसुरी संपत्ती, ती आसुरी घोरे करील रूप. घोर म्हणजे भयंकर, घोरे आसुरी ही रूप करील. घोर असणारी ती आसुरी संपत्ती, तिचंही प्रतिपादन भगवंत अनुषंगाने करणार आहेत. सहज इष्टानिष्ट करणी दोघीची या कवतुकिनी ते नवमाध्याय उभारणी केली होते. सहज इष्टानिष्ट करणी या दोघीची कवतुकिनी, या दोघीची म्हणजे ह्या दोन्ही, दोन्ही म्हणजे कोण, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. कौतुकिनी म्हणजे ह्या दोन्ही संपत्तीच्या ह्या लीला आहेत. काय लीला आहेत की इष्ट आणि अनिष्ट करणी. सहज इष्ट आणि अनिष्ट, दैवी संपत्ती ज्ञानाला इष्ट म्हणजे अनुकूल आहे आणि आसुरी संपत्ती ही ज्ञानासाठी अनिष्ट म्हणजे प्रतिकूल आहे. ही त्यांची सहज लीला आहे. आणि ही गोष्ट मागच भगवंत थोडंसं चालता चालता बोलून गेले होते. कुठं, नवमाध्यायी उभारणी केली होती. उभारणी म्हणजे मांडणी. नवमाध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये थोडीशी सांगायला सुरुवात केली होती. वस्तुतः पाहिलं तर लगेच तिथंच या आसुरी संपत्तीचं, दैवी संपत्तीचं व्याख्यान भगवंताने करायला सुरुवात करायला पाहिजे होती, परंतु ते बाजूला राहून गेलं आणि दुसराच मध्ये विषय फुटला. आणि म्हणून आतापर्यंत त्या संपत्तीचं विवेचन करण्यासाठी अवसर भेटला नाही. आता अवसर भेटलाय 16व्या अध्यायात. अर्थात 16व्या अध्यायाचं बीज जर कुठे असेल तर ते 9व्या अध्यायात आहे.
तेच स्पष्टीकरण करतात की 9व्या अध्यायामध्ये सांगायला अवसर भेटला नाही, तिथं दुसराच विषय निघाला आणि म्हणून आता या अध्यायामध्ये त्या दैवी आसुरी संपत्तीचं प्रतिपादन करायला भगवंत सुरुवात करतात. तेच साऊमा घेयावा वावू तव ओढवला आन प्रस्तावो तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे. तेच साऊमा, साऊमा म्हणजे प्रत्यक्ष पुढे किंवा समोर, घ्यावा घ्यावयाचा, वावो म्हणजे विचार. तात्पर्य तेत वावो साऊमा घ्यावा, वावो म्हणजे विचार, जो ज्याचा उल्लेख करून गेले होते 9व्या अध्यायात भगवंत दैवी आसुरी संपत्तीविषयी, त्याचा विचार साऊमा म्हणजे पुढे घ्यावया, घ्यायला पाहिजे होता. पण तव म्हणजे त्या ठिकाणी 9व्या अध्यायात आन प्रस्ताव ओढवला. प्रस्ताव म्हणजे प्रसंग, आन म्हणजे दुसराच प्रसंग तिथं ओढवला, प्राप्त झाला आणि तिकडेच बोलता बोलता भगवंत गेले. तरी तया प्रसंगे आता देव निरूपित असे, म्हणून तो तिथं असणारा प्रसंग, तिथं ज्याचं आम्ही निरूपण करू शकलो नाही, तो प्रसंग आता देव या ठिकाणी म्हणजे 16व्या अध्यायामध्ये निरूपित असे, त्याचं निरूपण इथं करत आहे. या निरूपणाचे नावे अध्याय पद 16वे लावणी पाहता जाणावे मागिलावरी. या निरूपणाची नावे, या निरूपण करण्याच्या नावाने जे आहे ते आता हे 16वे अध्याय पद, 16व्या अध्यायाचं हे स्थान पद आहे. मागिलावरी लावणी पाहता हे या अध्याय 16वे पद म्हणजे मागिलावरी लावणी पाहता म्हणजे मागील अध्यायांचा संख्येचा किंवा त्याचा अनुसंधानाचा क्रम पाहिला असता आता हा क्रमाने 16वा अध्याय आहे की ज्याच्यामध्ये या संपत्तीचं विवेचन करायचं आहे. परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही. परी हे असो, ठीक आहे म्हणे, आता राहू द्या. आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही, हे वाक्य स्वतंत्र आहे. आता प्रस्तुत प्रसंगामध्ये ज्ञानासाठी हिताहिती, हित म्हणजे अनुकूल, योगक्षम करविणारी संपत्ती दैवी संपत्ती, ज्ञानाचा योगक्षेम करविणारी, आणि अहिती म्हणजे प्रतिकूल, अहित करविणारी, उदित झालेल्या ज्ञानाला नष्ट करणारी कोण? आसुरी संपत्ती. समर्था संपत्ती याच दोन्ही, ह्याच दोन्ही संपत्ती समर्थ आहेत. ज्ञानासाठी हिताला आणि ज्ञानासाठी अहित करण्यासाठी ह्या दोन संपत्ती समर्थ आहेत. जे मुमुक्षु मार्गीची बोळावी, जे मोहरात्रीची धर्मदिवी, ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. म्हणजे ठीक आहे, अशा या दोन संपत्ती समर्थ आहे हित आणि अहित करण्यासाठी. त्यापैकी अगोदर तुम्ही कोणत्या संपत्तीचं विवेचन करणार आहात हो? तर सांगतात की जे मुमुक्षु मार्गीची बोळावी, मुमुक्षु म्हणजे जो साधक आहे, मोक्षाची इच्छा करणारा पुरुष आहे, त्याच्या मार्गामधली किंवा बोळावी म्हणजे त्याला तेथपर्यंत पोहोचविणारी अशी ही दैवी संपत्ती आहे. म्हणून तिचं विवेचन आम्ही अगोदर करणार आहोत. कशी? पुन्हा जे मोहरात्रीची धर्मदिवी, मोहरूपी रात्रीमध्ये, अज्ञानरूपी रात्रीमध्ये जी दैवी संपत्ती कशी आहे? धर्मदिवी म्हणजे धर्मरूपी मशाल किंवा धर्मरूपी दिवटी आहे, प्रकाश देणारी आहे. अशी असणारी दैवी संपत्ती तव आधी संपत्ती ऐका. म्हणजे आधी म्हणजे अगोदर, त्या दोन संपत्तीमधून दैवी संपत्तीविषयीचं विवेचन अगोदर ऐका असं माऊली बोलतात. जेथ एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादती ते लोकी संपत्ती. म्हणजे कदाचित माऊलीला कोणी म्हणेल किंवा देवाला म्हणेल का हो तुम्ही याला संपत्ती असं नाव का दिलं? दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती, संपत्ती का म्हणतात? का त्याला म्हणता तुम्ही? तर उत्तर दिल्या जाता या ओवीतून की अगोदर संपत्ती कशाला म्हणतात ते समजावून घ्या म्हणे. संपत्ती मग आम्ही याला का म्हणतो हे लक्षात येईल की जेत एक एका ते पोसी, एक एका ते म्हणजे एक एकाला पोसणारी असते, पुष्ट करणारी असते, एकमेकाला सहाय्यक असते. ऐसे बहुत पदार्थ एकी, असे अनेक पदार्थ जेव्हा एकत्र केल्या जातात की ते एकमेकाला सहाय्यभूत असतात. असं जे असतं त्याला लोक संपादन करतात. संपादन करतात म्हणजे एकत्र जमवितात, आणि असे एकत्र पदार्थ जमविले तर लोकांमध्ये त्याला संपत्ती असं म्हटल्या जातं.
जसं उदाहरणार्थ ऊसाचा कारखाना आहे, अनेक प्रकारचे मशिनरी तिथे असतात. काही मशिनरी ऊस तोडतात, काहीमधून रस निघतो, काहीमध्ये तापवल्या जातं वगैरे वगैरे. मग एखादा कारखानदार म्हणाला की नाही आपल्याला कारखाना स्थापन करायचा, फक्त ऊसाचा रस काढायचा एवढाच कारखाना, तर त्याला संपत्ती म्हणता येत नाही. साऱ्या गोष्टीचं संपादन जेव्हा केल्या जाईल तेव्हा त्याला संपत्ती म्हणल्या जातं. त्याप्रमाणे ते लोकी संपत्ती म्हणजे लोकव्यवहारामध्ये त्या गोष्टींना संपत्ती म्हणतात की ज्या एकमेकाला पुष्ट करणारे आहे आणि कोणतंही एक हाती घेतलेलं काम पूर्ण करणारे आहेत, त्याला संपत्ती म्हणतात. हे लोकात झालं. ते दैवी सुखसंभवी ते दैवी गुणा एकोपजीवी झाले म्हणून दैवी संपत्ती हे. आणि म्हणून आम्ही जे दैवी संपत्तीच्या अंतर्गत जे घटक सांगणार आहोत की तिला आम्ही संपत्ती का म्हणलो, दैवी का म्हणलो, देवाच्या संबंधी आहे म्हणून दैवी. आणि संपत्ती म्हणण्याचं कारण सुखसंभवी, संभवी म्हणजे उत्पन्न करते, सुखाला उत्पन्न करणारी आहे ती संपत्ती दैवी संपत्ती. तेच दैवी गुणा एकोपजीवी, एकोपजीवी म्हणजे एकच आश्रय करून किंवा एकमेकाला पुष्ट करणारी असे ते दैवी गुण आहेत. दैवी म्हणजे देवाच्या संबंधी ते गुण आहेत, असे ते गुण आहे की ते एकमेकाला पुष्ट करणारे आहेत, एकमेकाला सहाय्यक आहेत. झाली असे ते आहेत म्हणून दैवी संपत्ती हे दैवी संपत्ती, म्हणून त्याला आम्ही दैवी संपत्ती असं म्हणत आहोत. आता श्लोक श्री भगवान वाच अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् आता तयाची दैवगुणा माझी धुरेचा बैसना बैसे तया करणा अभयसे. आता या ओवी नंबर 68 पासून तर ओवी नंबर 73 पर्यंत दैवी संपत्तीच्या अंतर्गत असणारा एक घटक ज्याला अभय असं नाव आहे त्या अभयाचं व्याख्यान करतात. आता तयाची दैवगुणा, त्या दैवगुणामध्ये गुणा माझी मध्ये धुरेचा म्हणजे अग्रभागी, बैसना बैसे, बैसना म्हणजे आसनावर, बैसे म्हणजे बसलेला आहे. त्या दैवी संपत्तीमध्ये अग्रभागी आसनावर बसला जो कोण, अभय. अभय ऐसे तया आकरणा, की ज्याचं नाव अभय आहे ते तुम्ही आकरणा म्हणजे ऐका. तरी न घलोनी महापुरी न घेपे बुडन याची शियारी का रोगो न गणिजे घरी पथ्याचिया. कशाला अभय म्हणतात, अभयाचं व्याख्यान सुरू केलं आहे. तरी न घलुनी महापुरी, महापुरामध्ये उडी घेतलेली नाही. ज्याने महापुरामध्ये उडी घेतलेलीच नाही त्याला बुडण्याची भीती आहे का. अहो म्हणे अमुक माणूस अजून बुडाना, हो म्हणजे अजून बुडाना, कधी त्याने उडी घेतली होती, म्हणजे अजून उडी घेतलीच नाही. मग ज्याने महापुरात उडी घेतलीच नाही त्याला बुडण्याची काय भीती आहे. न घेपे बुडण्याची शियारी, शियारी म्हणजे भय किंवा कंप, बुडण्याची भयारी न घेपे त्याला बुडण्याची भीतीच नाही. एक दृष्टांत. किंवा का रोगू न गणिजे घरी पथ्याचिया, पथ्याचिया घरी रोगू न गणिजे, जो अतिशय तंतोतंत पथ्य पाळतो त्याच्या घरी किंवा त्याच्या शरीरामध्ये रोग प्रवेश करील अशी भीती आहे का, भीती नाहीच आहे, अभय आहे. हे दृष्टांत दिले. तैसा कर्मा कर्माचिया मोहरा उठूने दोन्ही अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे. तैसा म्हणजे वर दिलेल्या दृष्टांताप्रमाणे कर्मा कर्माचिया मोहरा, कर्मा अकर्म, कर्म आणि अकर्म म्हणजे विहित कर्म आणि निषिद्ध कर्म यांच्या संबंधाने यांच्या मार्गास, मोहरा म्हणजे मार्गास अहंकारा उठू नेदुनी, अहंकार घ्यायचंच नाही. किती जरी विहित कर्म केले तरी त्याचा करता मी आहे असा कर्तृत्वाचा अहंकार घ्यायचा नाही आणि फलासक्ती धरायची नाही. मग ज्याच्याजवळ कर्तृत्वाचा अहंकार असतो किंवा फलाची आसक्ती असते त्या व्यक्तीला त्या कर्माचं फल म्हणून स्वर्गाधिकाची किंवा संसाराची प्राप्ती होते. जन्ममरणरूपी संसार त्याला प्राप्त होतो ज्याने कर्तृत्वाचा अहंकार आणि फलाची आसक्ती धारण केलेली आहे. पण सारे विहित कर्म करत असताना ज्याने मी करताय म्हणून असा अहंकारच धारण केलेला नाही किंवा कोणत्याही फलाची आसक्तीच ठेवलेली नाही अशा पुरुषाला संसाराची प्राप्ती होईल का.
मग संसाराचं भय त्याला राहील का? मग संसाराचं भय नाही त्याला, तर तो काय झाला? अभय झाला, भीतीरहित झाला. संसाराचा दरारा म्हणजे धाक, जन्म मरून रूपी संसाराचा दरारा धाक सांडणे येणे, या माध्यमाने हा धाक सांडणे म्हणजेच अभयाची प्राप्ती होणे. कोणत्या माध्यमाने? अहंकार धारण न करणे या माध्यमाने. किंवा दुसरं रूप सांगतात अभयाचं, अथवा ऐक्य भावाचेनी पैसे दुजे मानोनी आत्मा ऐसे भयवार्ता देशे दवडणे जे. हे अतिशय महत्वाचं आहे. कसं अभय? समजून घ्या. अथवा ऐक्य भावाचेनी पैसे, पैसे म्हणजे विस्ताराने किंवा विकासाने, दुजे मानोनी आत्मा ऐसे. बघा आता माणसाला भीती कुणापासून असते हो? स्वतःच्या स्वरूपापासून भीती का दुसऱ्याच्या स्वरूपापासून भीती? दुसऱ्यापासून भीती, स्वतःच्या स्वरूपापासून नाही. नाही म्हणे माझ्या हातात मला भीती वाटत राहिली माझ्या हाताची, का बरं? गालात मारली तर त्या हाताने. अशी कोणी भीती धारण करत नाही, आहे की नाही? दुसऱ्या हाताची भीती असते, पण ती आपल्या हाताची नाही, दुसऱ्याच्या हाताची भीती असते, आहे की नाही? पण जिथं स्वतःच्या शरीराविषयी जशी कोणत्याच अवयवापासून भीती नाही, तसं माणसाला आपल्यापासून जे दुसरे वाटतात त्यांच्यापासून काय आहे? भीती आहे. पण ज्या वेळेस देहाचं तादात्म्य सुटतं आणि सर्वत्र आत्मानुभूती येते, संपूर्ण चराचरामध्ये आत्मस्वरूपाचंच पाहणं घडतं, त्यावेळेस आता आपल्यापासून दुसरा कोणी दिसतच नाही, दुसरा कोणी वाटतच नाही, सर्व ठिकाणी ऐक्य भाव प्राप्त झालेला आहे. अशा अवस्थेमध्ये आता बिहायचं कुणी आणि भीती कुणापासून? न आता भयाचे विषय राहिलेले आहे आणि न कोणी आता भीतीचा अधिष्ठाता राहिलेला आहे. त्याला म्हणतात शुद्ध अभय. त्याचंच वर्णन इथं माऊलीने केलं आहे. ऐक्य भावाचे नि पैसे, त्या मुमुक्षुचा साधकाचा ज्ञानी पुरुषाचा एवढा ऐक्य भाव झालेला आहे की दुजे आत्मा ऐसे मानुनी, असं अन्वय करायचा. दुजे म्हणजे दुसरं म्हणून जे जे दिसतं ना ते सारच्या सार आत्मा, ते माझंच स्वरूप आहे असं मानून भयवार्ता देशे जे दवडणे, भयवार्तेला देशोधडीला करणं, यालाच म्हणायचं अभय. हे अभयाचं स्वरूप. कशाप्रमाणे? उदाहरण देऊन सांगतात. पाणी बुडवूये मिठाते, तवे मिठची पाणी आते, तेवी आपण झाले ने द्वैते नाशे भय. पाणी बुडवूये मिठाते, पाणी बुडवूये मिठाते, तो काय झालं? मिठची पाणी आते. मिठच काय झालं? पाणी होऊन गेलं, आहे की नाही? मीठ पाण्यात टाकलं आणि त्या मिठाला आता भीती झाली की आता पाण्यात बुडतं की काय, पण आता ते मिठच काय झालं? पाणी झालं, तर आता त्याला बुडण्याची भीती कशी आहे? त्याप्रमाणे तेवी आपण झालेनी द्वैते नाशे भय. द्वैते आपण झालेनी, जेवढं म्हणून द्वैत आहे ते सारं आता द्वैत द्वैत राहिलंच नाही, आपणच झालेलं आहे, आपलंच स्वरूप तो समजत आहे, तर भय नाशे, संपूर्ण भयाचा काय होतो? आणि दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेद. द्वैतात भीती आहे हो. जिथं आता आपल्या स्वरूपाचीच अनुभूती आली आहे तिथं आता भीती कसली? अगा अभय येणे नावे, बोलजे ते हे जाणावे, सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे हे. अगा अर्जुना, अभय येणे नावे. बाळा अर्जुना, अरे अभय ज्याला म्हणतात ना ते हेच आहे बर का. बोलीजे तेही जाणावे, अभय म्हणून ज्याला म्हणतात ते हेच अशा स्वरूपाचं अभय आहे. आणि सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे हे अभय कसं आहे? सम्यक असणारं जे यथार्थ ज्ञान, त्या यथार्थ ज्ञानासाठी हे अभय धाव घेतं. म्हणजे ते यथार्थ ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपल्याला आता पुढं पुढं धावत आहे अभय, किंवा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा ते अभय पाठीमागून धावत आहे. म्हणजे अभय रूपी जी दैवी संपत्तीचा एक घटक आहे तो या ज्ञानाचा जणू काय संरक्षक आहे, ते त्याचं धावणं आहे, तो त्याचा चाकर आहे, असं इथं बोललेलं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.